अंतिम टप्प्यामध्ये येत असताना या बैठकीसाठी उपस्थित राहिलेले खासदार डॉक्टर हेमंतजी सावरा, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजनजी गावकरे, शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे, विधान परिषदेचे आमदार श्री रवींद्रजी पाठक, माजी मंत्री आणि आमदार माजी खासदार आताचे आमदार श्री राजेंद्रजी गावित, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे, डहाणूचे आमदार श्री विनोदजी निकोले, बोईसरचे आमदार श्री विलासजी तरे, विक्रमगडचे आमदार श्री हरिश्चंद्रजी भोये, नालासोपाराचे आमदार श्री राजनजी नाईक आणि वसईचे आमदार श्रीमती स्नेहा दुबे पंडित, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी चक्कर मॅडम, आता कामानिमित्ताने आपल्यातून गेलेले वसई विरार महापालिकेचे आयुक्त पृथ्वीराजजी डीपी, पोलीस अतिरिक्त पोलीस आयुक्त मीरा भाईंदर आणि वसई श्री संजयजी शिंत्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर श्री मनोजजी रानडे, उपवन संरक्षक डहाणू विभाग श्री निरंजनजी दिवाकर, उपवन संरक्षक जवार विभाग श्री सैफुद्दीन शेख, उपस्थित वरिष्ठ अधिकारी, विविध खात्यांचे अधिकारी, उत्सुकतेपोटी आलेले काही पत्रकार बांधव आणि जमलेल्या बंधू भगिनी, खरं म्हणजे मी असं कधी म्हटलेलं नाही आणि मी म्हणणार पण नाही की पूर्वी स्वातंत्र्यानंतरच्या ज्या पंतप्रधान महोदयांच्या खाली नेतृत्वाखाली देशाची जडणघडण झाली त्यांनी काहीच केलं नाही असं म्हणण्याचं धारिष्ट मी नाही करणार. त्या कालखंडातलं असलेलं शास्त्र तंत्र आणि सुविधा या त्या लोकांनी केलं. सुदैवानं 2014 सालापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पदभार स्वीकारला. एकदा दोनदा या तिसऱ्यांदा त्यांचा कार्यकाल सुरू झालेला आहे. सुदैवानं त्याच कालखंडामध्ये तंत्रज्ञानामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा घडल्या आणि त्याचा फायदा नुसत्या त्यांच्या पंतप्रधान कार्यालयाला नाही तर देशाच्या सर्वच घटकांना त्याचा उपयोग होऊ लागलेला आहे. पूर्वीच्या काळी भारताला टू बी डेव्हलप कंट्री विकसनशील देश म्हणून गणलं जायचं, परंतु आता भारत विकसित होण्याच्या मार्गावर आलेला आहे. एकूणच नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने प्रत्येक क्षेत्रामध्ये केलेली जी प्रगती आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने शिक्षणाच्या बाबतीमध्ये, आरोग्य बाबतीमध्ये, पाणी पुरवठा, यातायात म्हणजे रस्ते, डिफेन्स, नेव्ही, आर्मी, एअरफोर्स आणि मधल्या काळामध्ये जे प्रदर्शन आपल्या सैनिकांनी घडवलं त्याची धास्ती काही दुष्ट विचाराच्या लोकांनी घेतलेली आहे. आणि हा दरारा दहशत नाही, देशातील जी संस्कृती आपली संस्कृती सहिष्णू संस्कृती आहे. एखाद्याच्या हातून जर चुकून जर काही गोष्ट घडली तर त्याला समापित करण्याची मानसिकता आपल्या देशाच्या नेतृत्वाचे साधू संतांची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नरेंद्रजी मोदी यांनी दलित, ज्याला आपण शेड्यूल कास्ट म्हणतो आणि आदिवासी विभाग म्हणतो, सर्व घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यांच्या नजरेतून असा एकही घटक नाही तिथे राहिला. फिशरमॅन म्हणजे आपण जे पोलीस मच्छीमारांसाठी सुद्धा स्पेशल योजना केली आहे. आणि त्यांच्या एकूणच प्रेरणेतून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अतिशय आक्रमकतेने त्या ठिकाणी आपल्या राज्याचा विकास करण्याचं ठरवलेलं आहे. काही म्हणतात की 11 लाख कोटीचं कर्ज झालं. बाब अशी आहे की समजा उद्या कर्ज घेतल्याने कामं झाली तर या 5 वर्षामध्ये तर जी या कर्जातूनच जी कामं होतील
तर जर आणखी 5-5 वर्ष 10 वर्ष राहिले तर त्याचे कामाची मूल्यांकन दुप्पट होणार आहे. अमेरिका ही सामर्थ्यवान घडली कारण त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं. रस्ते अमेरिकेमध्ये आता तुमच्यापैकी बरेच लोक गेले असतील सुद्धा, परंतु अमेरिका एकेका भागामध्ये सर्वोपरी त्या ठिकाणी त्यांची क्षमता निर्माण केलेली आहे. रस्ते निर्माण केले, एज्युकेशन हा म्हणजे शिक्षणाचा केंद्र, आरोग्याचं केंद्र, उद्योगाचं केंद्र, पाणी पुरवठा म्हणजे त्या त्या क्षेत्रातल्या विभागाला पाणी पुरवठा तिथूनच होतो, विजेची क्षमता तिथूनच होते आणि त्या भर हुकम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विकास होत आहे. मगाशी 2 जे ठराव मांडले, निरंजन डावकरेंनी जो ठराव मांडला, जो शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, आता स्नेहा दुबेंनी ठराव मांडला, त्याच्यामध्ये शेती नावावर नाही परंतु महिलांना शेतकरी संज्ञा त्या ठिकाणी देण्यात आली आणि महिलांकरता जे कर्जाची उपलब्धी निर्माण केलेली आहे तर ती आजवरच्या इतिहासामध्ये घडलेले अशा प्रकारचे निर्णय माननीय मोदी साहेबांच्या कालखंडात झालेले आहेत. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, मी ज्या वेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर आपल्या राज्याच्या विषयी चर्चा करतो, त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याची चर्चा करतो. प्रामुख्याने मी नवी मुंबईला 1995 सालापासून आता सुमारे साधारण 35 वर्ष त्या शहरातल्या जनतेनं माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्यामुळे त्या सत्ताधारी पक्षाचा मी सल्लागार आहे. म्हणजे मी त्या शहरातला नागरिक असल्याकारणाने माझी प्रायोरिटी ऍब्सोल्युटली त्या शहराकरता आहे आणि हे लपलेलं नाही. परंतु त्याच्यानंतरची माझी दुसरी प्रायोरिटी मी पालघर सांगितली. पालघर जिल्हा तसा माझा पूर्वीपासून तर माझा आवडता जिल्हा आहे. पालघर जिल्ह्यामध्ये समुद्राच्या किनारे असलेल्या गावांमध्ये मध्य म्हणजे सागरी किनारा, नागरी किनारा आणि डोंगरी किनाऱ्यामध्ये सुद्धा माझे ऋणानुबंध सगळ्यांशी आहेत. हे सगळ्या लोकांना माहिती आहे. अरे अग्री नाही म्हणजे सगळ्यांना मान्य आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एकूणच मी माननीय मुख्यमंत्री मध्य काळामध्ये साधारण एक महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदय आम्ही वाढवण बंदराची पाणी करण्याकरता प्रस्तावित असलेला त्या ठिकाणी विमानतळाची पाणी करण्याकरता बुलेट ट्रेनची स्टेशन किंवा ज्या आपले जे समृद्धी महामार्ग आणि विविध प्रकारच्या रस्त्यांची कनेक्टिव्हिटी जिथं होते त्या ठिकाणी जाऊन सकाळी 11 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत त्या ठिकाणी एकूण पाणी केले. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, मगाशी मी दापचरी प्रकल्पाचा उल्लेख केला, त्या दापचरी प्रकल्पाविषयी आपण सगळ्यांनी मला पत्र द्या आणि मी जे आपले कॉमर्स मिनिस्टर रावळ साहेबांच्या बरोबर मीटिंग लावून त्याचं संपूर्ण सादरीकरण करून म्हणजे कधी निर्माण होईल, कसं निर्माण होईल, किती रुपये लागतील, कोणाला त्यात समावेश मिळेल, काय काय घडेल याचं सर्व चित्र तुमच्या समोर ठेवलं आहे. आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे या जिल्ह्यातले जे उद्योजक आहेत त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे आणि म्हणून मी मगाशी म्हटलं ही जी 15-25 हजार टन जी प्राची जी मंजुरीकडे राज्य सरकारकडे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ती फेटाळून लावली. आता मगाशी 2 घेतल्या जिल्हा स्तरावर जे टेंडर निघाले होते 1% तो टेंडर होईल आपल्या स्थानिक माणसाला नाही मिळून तो बाहेरच्या माणसाला काय गरज नाही. प्रेम आपल्याला बाहेरच्या लोकांना असलं पाहिजे. परंतु संत तुकाराम महाराजांनी आपल्या म्हणजे शेजार धर्म फार जास्ती पाळला होता. आपण संत तुकाराम महाराज नाही. मी जीवन ब्रॉड माइंड आणि ते जीवन तुझी माहिती आहे का नाही. संत तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीची वस्त्र शेजाऱ्याला देऊन टाकली. तू जुनं जीर्ण ड्रेस नवीन तिला बिचारीला लग्नाला जायचं म्हणजे आपण संत तुकाराम महाराज मी ओपन की माझं प्रेम नवी मुंबईवर आहे, माझं प्रेम पालघरवर आणि वन खात्यावर आता माझं आनंद साधारण प्रेम आहे. वन विभागाची वाटचाल नावाचं पुस्तक येणार आहे, लवकरात लवकर येईल आणि प्रत्येक आपल्या ग्रामपंचायत सदस्यापर्यंत पत्रकारांना, शिक्षकांना, ग्रामसेवकांना म्हणजे जो घटक समाजामध्ये क्रिएटिव्ह पोझिशन मध्ये त्या प्रत्येकाला त्या पुस्तकाची प्रत मिळणार आहे.
मधल्या काळामध्ये विधानसभेमध्ये संतोष दानवे नावाचे आपले सदस्य त्यांनी प्रश्न उपस्थित केला पर्यावरणातील. त्याच्यानंतर तो 35 मिनिटाचा प्रश्न चालला. बाब असे की ही हवेली आता मधल्या काळात आम्ही जेव्हा दौरा केला त्याला काही गावच्या लोकांनी सांगितलं आमच्याकडे वरून पाणी नाही आलं, कुठे रेल्वेचा भराव नाही, परंतु एकाएकी ढगच फुटलं. कुठलं गाव होतं ते? केळवेला, ते बाजूचं गाव आहे. हे जे हवेली पाऊस किंवा क्लायमेट चेंज, वातावरणीय बदल, ग्लोबल वॉर्मिंग, या गोष्टी आपण निसर्गाचा ऱ्हास केला म्हणून त्याची आपल्याला परत फेड भरावी लागते. आणि म्हणून त्याच्या अनुषंगाने वन विभागाने 300 कोटी झाडं लावण्याचा विचार केलेला आहे. आणि मी अतिशय सक्रिय आहे. 300 कोटी झाडं लावताना रोपच निर्माण होणार नाहीत म्हणून मी विधान भवनामध्ये बोललो. तुम्ही ऐकलं असेल तर मी 5 टिश्यू कल्चरच्या लॅब करता 50-50 कोटी रुपये एक लॅब साठी दिले. आपल्या कोकणासाठी शापूर मुक्कामी लॅब होते, पश्चिम महाराष्ट्राकरता पुणे मुक्कामी, मराठवाड्याकरता छत्रपती संभाजीनगर मुक्कामी, विदर्भाकरता नागपूर मुक्कामी आणि खानदेशाकरता जळगाव मुक्कामी. अतिशय हिरवेगार डोंगर, 70 रंगाचे रस्ते. तुमच्या माहितीकडे सांगतो, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मी मागणी केली की सगळे हायवे हे झाडं लावण्याचं काम आमच्याकडे. समृद्धी महामार्ग, मुंबई अहमदाबाद रोड, गोवा रोड, दिंडी रोड वगैरे सगळे रोड जे महत्वाचे हे वन विभागाकडे, सामाजिक वनीकरण विभागाकडे देण्यात आलेले. म्हणून मी म्हणतो हिरवेगार डोंगर, 70 रंगाचे रस्ते आणि 7 सुगंधाचे रस्ते, अशा प्रकारची संकल्पना आहे. आता या गोष्टी करताना पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यात रेड अलर्ट कुठं झाला? पालघर जिल्ह्यामध्ये. तुम्ही जर त्यावेळेचं जर तुम्ही जर टीव्हीवर बघितलं असेल तर पालघर जिल्हा हा रेड अलर्ट मधून बाहेर नव्हता निघाला. आणि अशा परिस्थितीमध्ये याच्यातून मात करण्याकरता म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी म्हटलं की एक पेड आपले मागे ना, म्हणजे आपली आई जिवंत असेल आणि किंवा मृत झाले तिच्या नावाने आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या पूर्वजांच्या नावाने झाड लावण्याची प्रथा आहे. आता या परिस्थितीमध्ये मी विनम्रपणे सांगेन की नुसतं वन विभागच नाही, ग्रामविकास खातं, नगरविकास खातं, पोलीस खातं, म्हणजे तलाठी पण वेगळी, तलाठी पण झाडं लावण्याचा विचार करतोय, शिक्षक करतोय, ग्रामसेवक करतोय, इलेक्ट्रिकल एमएससीबीचा अधिकारी सुद्धा करतोय, ते कर्मचारी करतोय. म्हणजे या गोष्टींची एकूणच नोटीस म्हणजे अलगोर त्यावेळेचे अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट यांनी साधारण 2010च्या कालखंडात ग्लोबल वॉर्मिंगची कल्पना दिली आणि त्याच्यानंतर लोक सतर्क झाले. आज निश्चितपणे म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं. आशिष देशमुख नावाचे विदर्भातले आमदार ते बोलले की नाही साहेब, माझ्या आमदार निधीतून 10%, म्हणजे संपूर्ण वातावरणच असं वनमय झालं. होती का त्या दिवशी? होती, बरोबर. टोटल भाऊक झालं आणि सगळ्यांना आपल्या भावी पिढ्यांकरता अशा प्रकारच्या संकटाची मालिका निर्माण होऊ नये म्हणून वन रोपण लावली पाहिजे, वृक्षरोपण केलं पाहिजे, संगोपन केलं पाहिजे आणि त्याद्वारे एकूण मानव हिंसक प्राण्यांचा संघर्ष आपण थांबला पाहिजे. मॅंग्रोव्ह थांबले. मॅंग्रोव्ह हे त्सुनामी पासून प्रोटेक्शन करण्याचे साधन आहे. जमिनीची ऱ्हास जो भर त्याला आपण इरोजन आपला आहे त्याचं ते साधन आहे. कधी कधी काही गोष्टी साधन आणि वरदान. आता प्रामुख्याने कलेक्टर मॅडम बरोबर मी चर्चा केली, पृथ्वीराज आपले आयुक्तांच्या चर्चा केली. वसईमध्ये गोपटे नावाच्या एका माझा मित्रच आहे, त्यांनी त्याच्या कुटुंबीय लोकांनी 1000 एकर जागा मिठागर निर्माण करण्याकरता मागितली होती. त्यांनी योग्य गोष्टी पूर्तता न केल्यामुळे ती जागा पुन्हा महसूल विभागाकडे वर्ग झाली. आता त्या जागेमध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा बोललोय, महसूल मंत्री महोदयांना सुद्धा बोललोय की त्या ठिकाणी 300-400 एकर जागेमध्ये होल्डिंग पॉइंट निर्माण करावा.
म्हणजे वसईच्या त्या परिसरामधून येणारं पाणी साधारण 30-40-50 फूट खोल असा मोठा 300-400 एकरचा तलाव तयार करून ज्यावेळेला भरतीच्या वेळेलाच पाऊस येतो आणि त्यावेळेला जर पाण्याचा निचरा नाही झाला तर रस्ते तुडुंब भरले जातात. म्हणून त्या 1000 एकर जमिनीपैकी 400 एकर जागा साधारण सुमारे होल्डिंग पॉइंट साठी तिथे निर्माण करायचं ठरवलं. आता माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मला काय सांगितलं की नाही सर, या महापालिकेला उत्पन्न मिळण्याकरता 200 एकर जागा त्यांना द्यावी, त्यांनी त्या जागेमध्ये अशा प्रकारचं काही ऍक्टिव्हिटीज कराव्यात त्याच्यातून त्यांना महापालिकेला 200 एकर मधून पैसे मिळतील. त्याच्यानंतर मग महानगरपालिकेचं मोठं उद्यान, तिथे नाट्यगृह, कॉलेज वगैरे ज्या गोष्टी करतात, राहिलेली 200 एकर जागा त्या शहरामध्ये असलेल्या विविध समाज, या समाजाच्या लोकांनी माझ्याकडे मागण्या केली. आज वसईच्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शहर असताना रोहिदास समाजाच्या लोकांना मी त्याचा कार्यक्रम त्यांनी सांगितलं, साहेब आम्हाला 1 एकर जागा द्या. अरे इतक्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये समाजाच्या लोकांसाठी 1 एकर जागा मिळत नाही. नंतर गेलो आर्मी समाजाच्याकडे, गेलो कोळी समाजाकडे, पूर्वी प्रत्येकाची मागणी तीच आहे. आणि म्हणून मी पृथ्वीराज साहेबांना सांगितलं की या शहरातल्या राहणाऱ्या लोकांचं सर्वेक्षण करा, कुठल्या समाजाचे किती, कमीत कमी एका समाजाला 1/2 एकर जागा तिथे मिळाली पाहिजे, त्याने वास्तू बांधावी. आणि मी माननीय मुख्यमंत्री आणि माझे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना की नगण्य किमतीमध्ये त्या ठिकाणी द्या, कारण सर्वसामान्य गोरगरीब समाजाकडे या जागा विकत घेण्यासाठी पैसा नाहीये. मंत्रिमंडळाची बैठक घेऊन, म्हणजे आदिवासी मध्ये किती जाते 45, त्या शहरामध्ये राहणाऱ्या तुझ्या 45 जाती असतील, 45 जातीला 1/2 एकर जागा. कुणबी समाजात कुणबीमध्ये सुद्धा विविध प्रकार आहेत, भंडाऱ्यामध्ये, आग्र्यामध्ये किती प्रकार आहेत, 4-5 प्रकार असतील. तर सर्व समाजाला थोडी थोडी जागा दिली. आणि या करता तू काहीतरी अर्ज केलेस काहीतरी, म्हणजे मला माहिती पडलं तुझा अर्ज याच्यातच समावेश करून टाकतो. कलेक्टर मॅडमच्याकडे पत्र दे आणि कृषीराज्याकडे त्याच्यात समावेश करून टाकू. शेवटी तू काय तुझ्या घरामध्ये प्लॉटवरच मागितलं समाजात हिस्सा करता, म्हणजे त्याच्यात इन्क्लूड करून टाकतो. आणि मग याकरता माननीय मुख्यमंत्री मोदयांची शक्यतो अंतिम गरज आहे बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि जर ज्या दिवशी तो होल्डिंग पॉइंट होईल त्या दिवशी वसईच्या पुराचा प्रश्न आज अजून सुद्धा सगळ्या जागांचं पाणी निघालेलं नाही. लोकांची जी हालत बघितली की फार भयानक. आणि मला एक सांगायचा आनंद वाटतो की या कालखंडामध्ये खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, ग्रामपंचायत सरपंच वगैरे सगळ्यांनी, नगरसेवकांनी आणि सगळ्या आपल्या खात्याच्या लोकांनी, म्हणजे आता एकही डिपार्टमेंट या ठिकाणी मागे नव्हता लोकांच्या अडी अडचणीला धाव जाण्याकरता. आणि या गोष्टीचा मला अतिशय सार्थ अभिमान आहे. मी आज ज्याला प्रसंग केलो त्याला मी सांगतो की आज पालघर जिल्ह्यातली टीम, लोकप्रतिनिधी सुद्धा तुझा पॉइंट वागणार आहे, प्रशासक यंत्रणा सुद्धा आपल्या आपल्या कर्तव्याशी बांधील आहे. आणि ही बांधिलकी अधिक आपल्याला निर्माण करायची. आणि आपल्याला निश्चितपणे आता आपल्या अधिकारी वर्गाचा जे कर्तृत्व करते त्याचा सन्मान करण्याची भूमिका पण दर डीपीडीसीला अशा कर्तृत्ववान अधिकाऱ्यांची नेमणूक करा आणि त्याचा सन्मान करण्याची भूमिका आहे. शेवटी जीवन हे निघणार आहे. आपण आपल्या ज्या संधी मिळाली, ज्यांना संधी मिळाली आहे ना, हे नशिबाने मिळालेले, या वेळेला जर मस्तीत वावरले, अहंकार पोझिशनचा, पैशाचा, ज्ञानाचा केला तर तुमचं मुसळ केला गेलं समजा. विनम्र व्हा, लोकांशी कनेक्ट व्हा, लोकांचं प्रेम मिळवा. आणि रिटायर्ड सगळ्यांना व्हायचं ना. रिटायर्ड झाल्यानंतर काही अधिकाऱ्यांना कुत्रा विचारतात रस्त्यावर, कारण त्या फीत असताना किंवा पोझिशन असताना मस्तीत वावरलेले असतात, मला कोण विचारत नाही. आमदारांना सुद्धा लॉटरी कधी लागते, मंत्री होतात, संत्री होतात, परंतु जर तुम्ही जर माणुसकीला धरून नाही वागले तर रस्त्यावर जाताना कोण तुम्हाला नाही विचारत. मी सांगायची गरज नाही. यू ऑल पीपल आर व्हेरी मच क्लेवर अँड एक्सपर्ट टू अंडरस्टँड व्हॉट इज मूड ऑफ द पीपल. लोकांचे भावना जाणून घेण्यासाठी आपण सगळे सक्षम आहात. मी आता पुन्हा दर 4 महिन्यांनी परत डेप्युटी होईल
त्याला आज या डीपीडीसी मध्ये ज्या ज्या मान्य सदस्यांनी ज्या समस्या मांडल्या त्याचे उकल करण्याकरता सुरुवात करा. अडीअडचणी असतील तर मान्य जिल्हाधिकारी मोदी यांच्या माध्यमातून माझ्याकडे त्या गोष्टी पाठवा. ज्या ज्या करता मी मगाशी म्हटल्या ठाणे पालघर जिल्ह्याच्या करता सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या जवळजवळ 6 तासामध्ये त्या सगळे विषय आपण चर्चेला आणू. त्याच्यातून म्हणजे एक दरवर्षाला एक बैठक होईल म्हणजे आपला पाठपुरावा त्या गोष्टीत होत आहे. नुसते नामदारी राहायचं तर कामदारी व्हायला पाहिजे आणि आपण सक्षमतेनं काम करतात याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि भविष्यकाळ आपल्या जिल्ह्याचं नाव पर्यायानं आपल्या मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रिमंडळाचं आणि मंत्रिमंडळातून मग माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वप्न साकार करण्याकरता आपण सक्रिय राहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.